आजचा आपला विषय आहे तिहाई. तिहाई म्हणजे कुठलाही बोल 3 वेळा निश्चित विश्रामासह वाजवून आपण समेवर आलो किंवा पूर्व नियोजित ठिकाणी आलो की त्याला तिहाई म्हणतात. तिहाईचा फॉर्मॅट असा आहे की मॅटर किंवा फ्रेज किंवा बोल, त्यानंतर पॉज, परत तेच बोल, पॉज, परत तेच बोल तिसऱ्यांदा, आणि शेवट आपण समेवर येतो. आता हा जो पॉज आहे हा म्हणजेच तुमचा धा आहे. तिहाईतला धा आणि पॉज हे दोन वेगळे नाही आहेत. दम म्हणजेच धा आणि पॉज हे दोन्ही मिळून जो होतो तो तिहाईतला दम असतो. त्यामुळे तिहाईचा पल्ला मॅटर, दम, मॅटर, दम, परत मॅटर. शेवटचा धा हा समेवर येतो, त्यामुळे तो तिहाईच्या गणितात आपण धरत नाही. आता कुठल्याही तालात तिहाई करायचं सगळ्यात सोपं गणित म्हणजे त्या तालाच्या ज्या मात्रा आहेत त्याला 3नी भागायचं, 3नी डिवाइड करायचं. जो काय तुमचा कोशंट येईल ते तुमच्या फ्रेजच्या मात्रा झाल्या आणि जो तुमचा रिमाइंडर येईल तो त्या तिहाईचा दम झाला. आता जो दम मिळेल तुम्हाला रिमाइंडर तो टोटल दम मिळेल तिहाईतला अख्खा. त्याला परत 2नी डिवाइड केलं की इंडिव्हिज्युअल एक एक जे पॉजेस आहेत म्हणजे प्रत्येक एक एक धाची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला मिळेल. पण एखाद्या तालात ह्या प्रकारे जर आपण गणित सोडवून तिहाई केली तर एकाच प्रकारची तिहाई तयार करता येईल. जो कोशंट आहे तेवढी फ्रेज आणि जो रिमाइंडर आहे त्याला परत 2 पार्ट्समध्ये डिवाइड करून जो काय पॉज येईल तो, अशी एकच तिहाई होईल. पण असंख्य तिहाया एकाच तालात आपल्याला करता येतात. याचे 2 अप्रोच म्हणजे पहिला की आपण एखादी फ्रेज ठरवायची, अक्षरं ठरवायची किंवा मात्रा ठरवायच्या, फ्रेज ठरवायची, आणि नंतर उलटं गणित सोडवून आपण त्यातला दम शोधायचा. हा एक अप्रोच झाला की फ्रेज आपली निश्चित आहे आणि ताल आपल्याला माहिती आहे, मग आपण त्यातला दम काढला आणि तिहाई वाजवली. दुसरा अप्रोच असा आहे की आपण आधी दम ठरवायचा की मला 1 मात्रेचा दम हवा आहे, अर्ध्या मात्रेचा हवा आहे, 1.5 मात्रेचा हवा आहे, 2 मात्रांचा हवा आहे, आणि मग उलटं गणित परत सोडवून त्याच्यातली फ्रेज किती मात्रेची ती शोधायची आणि त्याप्रमाणे अक्षर भरून तिहाई तयार करायची. आज आपण पहिला जो अप्रोच आहे की त्याच्यात फ्रेज निश्चित करून दम शोधायचा आहे त्या प्रकारच्या आज तिहाया आपण बघणार आहोत. किट तक तिर किट ही समज फ्रेज आपण ठरवली आज. तर किट तक तिर किट अशा 2 मात्रात मी ती बसवतो. हे प्रत्येक मात्रेत 4-4 अक्षर झाली. किट तक तिर किट. आता सगळ्यात पहिली तिहाई आपण बघूया की सगळ्यात छोटा ताल बघू, कमी मात्रांचा असेल, दादरा 6 मात्रेचाच आहे. तर किट तक तिर किट 2 मात्रांची फ्रेज झाली आपली. आता 2 ह्या मात्रा आपल्याला 3 वेळा हेच वाजवायचे म्हणल्यावर या 2 त्रिक 6 झाल्या. आता दादऱ्याच्या मात्रा 6च आहेत. 6 मधून 6 मायनस केले तर आन्सर 0 येईल, म्हणजे आपला दम 0 झाला. दम 0 अशी तिहाई होऊ शकत नाही, कारण 10ला तुम्हाला वाजवायला काहीतरी मात्रा लागणार आहे. इथे 0 आन्सर आले म्हणजे 10च आला नाही, म्हणजे ती तिहाई होणार नाही. नुसतं किट तक तिर किट, किट तक तिर किट, किट तक तिर किट असं होईल ते 6 मात्रे. याला तिहाई म्हणत नाही. तिहाईला तुम्हाला 10 म्हणजे तुमचा दम हा असला पाहिजे आणि तुम्ही समेवर आला पाहिजे. बिना 10ची किंवा दम म्हणजेच 10 हा नसलेली तिहाई होत नाही. फक्त फ्रेज 3 वेळा म्हणली तर त्याला तिहाई म्हणत नाही. त्यामुळे 6 मात्रेची फ्रेज म्हणजे 2 मात्रेची फ्रेज 3 वेळा 6च मात्रेच्या तालात म्हणजे दादऱ्यात एकाच आवर्तनात आपल्याला तयार करता येणार नाही. 2 आवर्तनात तयार करता येईल ते आपण नंतर बघू. आधी आज आपण फक्त एका आवर्तनात बसणाऱ्या सगळ्या तिहाया बघणार आहोत. तर लक्षात घ्या की बेदम तिहाई ज्याला म्हणतात त्यात सुद्धा दम हा असतोच. अर्धी मात्रा किंवा त्यापेक्षा कमी दम असला तर त्याला आपण बेदम तिहाई म्हणतो. बेदम तिहाई म्हणजे ज्याच्यात पॉजच नाही किंवा दमच नाही असा भाग नाहीये, अशी तिहाई होऊ शकत नाही. अर्ध्या मात्रेपेक्षा जास्त दमाची व्हॅल्यू आली म्हणजेच 10ची व्हॅल्यू आली तर त्याला आपण दमदार तिहाई म्हणतो. त्यापेक्षा कमी व्हॅल्यू आली तर आपण त्याला बेदम तिहाई म्हणतो. आता पुढचा आपण ताल बघू, केरवा बघू. केरवा 8 मात्रेचा. आता 6 मात्रा आपल्या फ्रेजच्या होत आहेत. 2 त्रिक 6, किट तक तिर किट, हे 3दा म्हणल्यावर 6. मग 8तून 6 मायनस केले हे आन्सर आले 2. 2 हा आपला टोटल दम निघाला.
आता ह्या दोनचे परत इक्वल दोन पार्ट्स पडले की एक एक मात्रा होते, म्हणजे आपल्या धा किंवा दमाची व्हॅल्यू एक मात्रा आली. त्यामुळे आता आपल्याला तिहाईत किटतक तिरकिट धा, किटतक तिरकिट धा, किटतक तिरकिट आणि शेवटचा धा समेच अशी म्हणायची. किटतक तिरकिट धा, किटतक तिरकिट धा, किटतक तिरकिट धा. परत बघा. धा गी न ती न क धी न, किटतक तिरकिट धा, किटतक तिरकिट धा, किटतक तिरकिट धा. ही झाली केरव्यातली ती. आता हीच फ्रेज वापरून आपण पुढचा ताल बघू. झपताल, 10 मात्रेचा ताल. 2 मात्राची फ्रेज किटतक तिरकिट 3 वेळा, म्हणजे मात्रा झाल्या 6. 10 मधून 6 मायनस केले, आन्सर आलं 4. 4चे आता परत 2 पार्ट्स पडले, म्हणजे झाले 2 2, म्हणजे 10ची व्हॅल्यू आली 2. मग आता इथे पॉज होईल 10 1 अशा 2 मात्रा होतील 10च्या. धी ना धी धी ना, ती ना धी धी ना, किटतक तिरकिट धा 1, किटतक तिरकिट धा 1, किटतक तिरकिट धा. परत बघ. किटतक तिरकिट धा 1, किटतक तिरकिट धा 1, किटतक तिरकिट धा. ही झाली झपतालत. आता पुढचा आपण बघितलं 10 नंतरचं मग 12 मात्रा पाहिल्या. एक तालाची तिहाई करायची. किटतक तिरकिट, परत फ्रेज तीच 2 मात्रा, 2 3 वेळा म्हणजे 6 मात्रा झाल्या. एक तालाच्या मात्रा 12 आहेत, त्यामुळे 12 मधून 6 मायनस केल्या, म्हणजे आन्सर आलं 6. 6चे परत 2 2 पार्ट्स, म्हणजे 3 3 मात्रेचे झाले, म्हणजे 10ची व्हॅल्यू झाली 3, म्हणजे 10 1 2 असं आपल्याला पॉज म्हणावं लागेल. दिन दिन धागे तिरकिट तू ना, कत तीन धागे तिरकिट धी ना, किटतक तिरकिट धा 1 2, किटतक तिरकिट धा 1 2, किटतक तिरकिट धा. परत किटतक तिरकिट धा 1 2, किटतक तिरकिट धा 1 2, किटतक तिरकिट धा. एक तालच झाली. आता त्रिताल बघूया. 16 मात्रेचा. परत 2 मात्रेचीच फ्रेज 3 वेळा, 6 मात्रा झाल्या. 16 मधून 10 मायनस केले, 16 मधून 6 मायनस केले, आन्सर 10 आलं. 10 म्हणजे परत त्याचे 2 पार्ट्स 5 5 मात्रेचा, म्हणजे 10ची व्हॅल्यू 5 आली, म्हणजे 10 1 2 3 4 एवढा मोठा पॉज होणार आहे. किटतक तिरकिट धा 1 2 3 4, किटतक तिरकिट धा 1 2 3 4, किटतक तिरकिट धा. आता ही तिहाई मॅथमॅटिकली बरोबर आहे, काही चूक नाही, पण पॉज हाच आपला तिहाईच्या फ्रेजपेक्षा खूप जास्त आहे, जो म्युझिकली एवढा चांगला वाटत नाही. मग काय करता येईल, तर फ्रेजची लांबी आपण वाढवूया, अक्षरं 30 ठेवू, फक्त फ्रेजचं स्पीड कमी करू. म्हणजे किट तक तीर किट असं 4 मात्रेत बसू. किट तक तीर किट, जे किट तक तीर किट 2 मात्रेत होतं, त्याऐवजी ते 4 मात्रेत झालं. मग 4 म्हणजे 4 त्रिक 12, 16 मधून 12 गेले, म्हणजे 4 मात्रा उरल्या. आता 4चे परत 2 पार्ट्स, म्हणजे 2 2 मात्रेचे, म्हणजे दम आला 2चा, म्हणजे 10 1. मग ही तिहाई आता कशी होईल. किट तक तीर किट धा 1, किट तक तीर किट धा 1, किट तक तीर किट धा. अशी झाली. दोन्ही तिहाया बरोबर आहेत, पण ही जास्त ऐकायला बरी वाटेल, कारण ह्याच्यामधला पॉज हा तिहाईच्या फ्रेजपेक्षा कमी आहे, खूप जास्त नाही. मगाचा जो होता त्याच्यात आपला आन्सर 5 आलं होतं. आपल्या तिहाईची फ्रेज 2च मात्रेची आणि आपला दम 5 मात्रेचा, म्हणजे दमच तिहाईच्या फ्रेजपेक्षा खूप जास्त आहे. 10 मात्रेचा दम आहे आणि 6च मात्रेचे फ्रेज आहेत अख्ख्या. हा आपला 14 मात्रेचा राहिला मधला, सगळे इव्हन नंबरचे आज आपण बघतोय. 14 मात्रेचा दीपचंदी मग पाहिला. परत 2 त्रिक 6, 14 मधून 6 वजा केले, किती उरले 8, म्हणजे 4 4 मात्रेचे 2 दम झाले, म्हणजे 10 1 2 3. 10 धिन 10 10 3 ता 3 10 10 धिन. किटतक तिरकिट धा 1 2 3, किटतक तिरकिट धा 1 2
3 किट तक तीर किट धा. परत बघ. किट तक तीर किट धा 1 2 3 किट तक तीर किट धा 1 2 3 किट तक तीर किट धा. आता मगाची जी तिहाई होती आपण त्रितालात केलेली किट तक तीर किट 4 वाली. आता या 4चं जसं आपल्या दादऱ्याचं झालं तोच प्रॉब्लेम सेम आपल्याला एक तालात पण येईल. जर किट तक तीर किट असं 4 मात्रेत बसवलं तर 4 त्रिक 12 झाले. एक तालच्या मात्रा 12 आहेत. 12 - 12 0 आन्सर येईल. म्हणजे ही तिहाई अशी तयार करता येणार नाही एका आवर्तनात आपल्याला. 2 आवर्तनात येईल किंवा मगाशी जशी आपण एक तालात आधी म्हणली होती की 2 मात्रेत किट तक तीर किट बसवून तशी करता येईल. आज आपण हे बेसिक तिहाईचा पहिला एक अप्रोच पाहिलाय ज्याच्यामध्ये आपण फ्रेज निश्चित केली आणि वेगवेगळ्या तालांमधले दम शोधून ती तिहाई म्हणायचा प्रयत्न केला. त्यात सुद्धा सगळे आज आपण इव्हन नंबरचे समसंख्येचे ताल घेतले. 6 8 10 12 14 16. पुढच्या भागात याच्याच आपण विषम संख्येचे म्हणजेच ऑड नंबरचे ताल रूपक, मत्त, रुद्र, जयताल, पंचम सवारी 9 7 9 11 13 15 या मात्रांमध्ये तिहाई कशी तयार करता येईल हे आपण बघणार. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीच्या सगळ्यांना मित्रमंडळींना पाठवा. संगीत शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना पाठवा. तिहाई हा कन्सेप्ट सगळीकडे, फक्त तबलाच नाही, गाणं असेल, डान्स असेल, सगळीकडे तिहाई वाजव, इन्स्ट्रुमेंटल असतील, सगळीकडे तिहाई केली जाते. आणि हा तिहाईचा अतिशय बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्ही याच्यात तबल्याचे बोल न घालता डान्सचे बोल घालू शकता, सरगम घालू शकता. तर किट तक तीर किट 8 अक्षर आहे, त्याच्याऐवजी तुम्ही सारेगम पधनिसा हे म्हणून पण एखादी तिहाई तयार करू शकता. धन्यवाद.